त्यांनी इथं बिबट्याला जेरबंद करून ठार मारलं पाहिजे. आमच्या रक्ताला रक्तच दिलं पाहिजे. हा बिबट्या म्हणजे ती घटना घडल्यावर काल सुद्धा बिबट्या इथे येऊन पुन्हा गेलाय. काल तो जो आंबा आहे ना तिथे सुद्धा बिबट्या येऊन गेला. म्हणजे बिबट्या सतत तिथं घरापाशीच फिरतोय. मला तुझा भाऊ रोहन त्याला कशा पद्धतीने बिबट्याने इथं हल्ला केला, काय पाहिलं तू सगळी परिस्थिती? त्या दिवशी सकाळी काय घडलं? त्या दिवशी सकाळचं म्हणजे आम्ही सर्वजण वरत शेतात गेलो होतो कांदा भरण्यासाठी. तिथून दुपारचं 3:30च्या दरम्यान आम्ही जेवून वगैरे निघलो होतो पप्पाच्या यांच्यापासून. तर घरी आलो तर तो आणि शेण घेऊन तिथं उकुंड्यावर टाकायला गेला. तर बिबट्याने तिथून घेऊन गेला तो त्याला. तू पाहिल्यानंतर तुला काय भीती वाटते? आता तुला वाटतं इथं कशा पद्धतीने भीती आहे आपल्याला? हा बिबट्या म्हणजे ती घटना घडल्यावर काल सुद्धा बिबट्या इथे येऊन पुन्हा गेलाय. काल तो जो आंबा आहे ना तिथे सुद्धा बिबट्या येऊन गेला. म्हणजे बिबट्या सतत तिथं घरापाशीच फिरतोय. म्हणजे उद्या काय होईल तुला नाही सांगू शकत. बरोबर ना? मग काय करायला पाहिजे? आता जिल्हाधिकारी आले होते इथं घरी, त्यांनी इथं बिबट्याला जेरबंद करून ठार मारलं पाहिजे. आमच्या रक्ताला रक्तच दिलं पाहिजे. हे बिबटे इतके वाढलेत, आता तुला वाटते की शाळेत जाणं मुलांना तुझ्यासारखे शक्य आहे, येणं शक्य आहे? साहेब तुम्हीच सांगा, आता इथून जायचं तरी कसं? इथून सगळी करून ऊस आहे. इथून जायचं तरी कसं शाळेत? शक्यच होऊ शकत नाही इथून शाळेत जाणं. तू आता कितवीत आहे? मी आता 10वीत आहे. तुला वाटतं तुझा अभ्यास रेग्युलर होईल, तू शाळेत जाशील, काय मनावर तुझ्या परिणाम झालाय ना? आता काय साहेब कसं सांगूच कसं तेच काय सुचन. मनावर तर परिणाम होणारच, पण भाऊ गेलाय तुझा सख्खा. काय तुझ्या आठवणी आहेत? काय तुला शेवटी काजाचा तुकडा गेला ना माझ्या. भाऊ मी काजाचा तुकडा होता ना. मग साहेब आता आम्ही दोघं जण सोबत जात होतो. इथून हसत खेळत जात होतो. टिंगल त्या भांडण करत जात होतो, आरडत उरडत जात होतो, पण शाळेत जात होतो ना. आता मी एकटा कसं जाणार? आता मी कसं त्याच्यासारखं हे करणार? तुला त्या आठवणी पुसता येतील? नाही, त्या आठवणी सतत येत राहतात. आता त्या आठवणी आता इथून त्याला न्यायला ते सारखं डोळ्यासमोर येते सतत. पण ते बिबट्याला ठार मारलं पाहिजे असं तुझं? हा बिबट्याला ठार मारलं पाहिजे. आमच्या रक्ताला रक्तच मिळलं पाहिजे.